गेला का तो खडूस? हो, आत्ताच गेला. कशाला बोलवलं होतंस त्याला जेवायला? एकतर त्या माणसाला धड बोलायची रीत नाही. का भडकतेस एवढी? आणि तू आलीस अचानक, मी नव्हतं ना बोलवलं. म्हणजे तूच म्हणाली होतीस ना गेल्या वेळी, तुझंच घर आहे, कधी ये कधी जा. हो, मी म्हणाले होते, पण असं न सांगता ये हे नव्हतं ना सांगितलं. कसं आहे ना कावेरी, हे बघ, हे गाव नाहीये. आपल्या गावात कसं आपण भर दुपारी उठून कोणाच्याही घरी जायचो. ही मुंबई आहे आणि इथे ना, इथे प्रायव्हसीला महत्व असतं. इथे आपल्याच घरात आपल्याच बेडरूम मध्ये झाकून बघायला ना नॉक करावं लागतं. झाकून, डोकावून. हिंदीतलं झाकणं इथे नको वापरूस. ए, तू प्लीज माझ्या ग्रामरवर येऊ नकोस हा. एक तर तू अचानक आलीयस. अगं पण मला तुला सरप्राईज द्यायचं होतं वैदेही. अगं पण सरप्राईजने माणूस खुश व्हायला हवा ना. म्हणजे मी आल्याचा तुला आनंद झाला नाहीये? झाला असता, पण तुझी वेळ चुकली नसती तर. कोण कुठला तो खडूस माणूस? त्याच्यासाठी तुम्हाला इतकं ऐकवणार आहेस का? नाही ठीक आहे, हरकत नाही, ऐकवतो. तुझी जवळची मैत्रीण म्हणून मी तुला एक मोलाचा सल्ला देईन. तू ह्या माणसाच्या अजिबात नादी लागू नकोस. अजिबात चांगला नाही हा बोका. ओके, झालं तर जाऊ दे ना तो विषय. मला सांग, तू इथे अचानक कशी काय आलीस? सांगितलं ना, मला नोकरी मिळाली. गुड. कुठे? मोहिते फूड्स कंपनीत. काय? एवढं रिॲक्ट होण्यासारखं काय आहे यात? त्यांनीच ऑफर केली आहे मला. आता हसायला काय झालं यात? नाही नाही, काही नाही. तसंही तुला सरप्राईज द्यायची हौस आहेच ना. उद्या तुला नशीब काय सरप्राईज देतं ना, बघ तू. ऑल द बेस्ट. म्हणजे वैदेही सांग ना काय ते. अशी काय ही सरप्राईज? घे काका घे. घेणार त्याचं काही टेन्शन नाही. पण वहिनींच्या मनात नक्की काय चाललंय ते कळलंच नाही. ते कुणालाच कळत नाही. काय ना, ताईच्या मनात जे चालू आहे ना, ते फक्त तिला कळतं किंवा डायरेक्ट देवाला. ताई आहे ना, असे मधले माकडाचे खेळ कधीच खेळत नाही. डू यू नो व्हॉट इज माकडाचे खेळ? अरे लहान असताना खेळ ना माकड खेळ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण माझी ताई आहे ना, एकदम सॉलिड आहे. एकटीला एवढं मोठं साम्राज्य उभं केलंय. काही खायचं काम आहे का? नाही, त्याबद्दल वहिनींचं कौतुकच आहे. हा, म्हणूनच त्यांच्या कधी निर्णयाबद्दल आपण मध्ये मध्ये लुडबुड करत नाही. करायची पण नाही. आपलं कसं आहे ना, आपल्याला जेवढं मिळतं ना तेवढ्यात आपण खुश. तुम्हाला सांगतो मामा, एकेकाळी मी वहिनींबरोबर खूप वाईट वागला. इतका वाईट वागलोय. हा, पण त्यांनी मला माफ केलं. वहिनी काय साधी गोष्ट नाही. पण ताई आहे दयाळू. मामा मला एक कळत नाही की आता वहिनींच्या मनात नक्की काय चाललंय. म्हणजे कोण असेल उत्तराधिकारी? मी तुम्हाला सांगितलं ना, ताईच्या मनात जे चालू असतं ना, ते फक्त तिला माहिती असतं ना, ते डायरेक्ट देवाला. पण आपण अंदाज बांधू शकतो. कदाचित आदित्य असू शकतो.
आपला आदित्य. ही इज नॉट कॅपेबल. त्याचा पिंड नाहीये बिझनेसचा. त्याची बायको कोण आहे? चारिया. हा, ती असू शकते. ती नाही, ती पण नाही. आता कोण राहिलं? सुदर्शन दादा असू शकतो. आणि म्हणजे तुम्ही. मी नाही, पण तुम्ही पण नका. मी घोळ घालाल खूप. घोळ. हा, उत्तर निकरी असतो ना, तो बिझनेस वर नेतो. पण तुम्ही तो रसादारा न्याल तेव्हा तुम्ही कटअप. मग कोण? ते अजून गुलदस्त्यात आहे. पण तुम्हाला माहित काय ना, ताई ना ताई, ती बिझनेस आणि नाती यांची गल्लत कधीच करत नाही. आणि ज्या विषयाशी आपला संबंध नाही ते विषय मी कधीच सगळ्यात बसत नाही. म्हणजे माझा तो स्वभावच नाही. गॉड गॉड गॉड. नाही, पण काही लोकांचा असतो स्वभाव ना. आपण काय करणार? अच्छा, म्हणजे मला टोमणा मारताय. टोमणा कुठे मारतोय? मी तर पेग मारतोय. पण तरी कळायला पाहिजे की नाही? कळलं पाहिजे की नाही? हो, तापमान खूप वाढलंय मुंबईत ना. कळायला हवं. 39 झालंय. 20 वर्षांपूर्वी सांगतो. 27 वर्षांपूर्वी 27 होतो. काय झालं? काही कळलं का? ते काय कळलंय? नुसताच पितोय. तुम्ही पीत नुसते धिंगाणे घालत बसा इथे. तिकडे आपल्या सुरेने माहेरचा चहा जॉईन करण्याची जय्यत तयारी सुरू केली. नाही तिला या सगळ्याची उत्तराधिकारी बनवली ना, आकांक्षा नाव लावणार नाही. सांगतेस काय? पण मग बहिणींनी निवडलेल्या उत्तराधिकाऱ्याचं काय? काय करू? राजला कॉल करू का? यार, काल खूपच गोंधळ झाला. गुड मॉर्निंग ब्रो. चला उठा. हॅलो, गुड मॉर्निंग ब्रो. यार उठ ना. किती नखरे तुझे. उठा ब्रो. चल उठ. करतेच कॉल. उठ, चल उठ ब्रो. उठ ना ब्रो. ते बघ. हॅलो राज. सॉरी, मी तुम्हाला सकाळी सकाळी फोन करून डिस्टर्ब नाही ना करत आहे. नाही, मी खरंच सॉरी म्हणायला फोन केलाय तुम्हाला. काय काल कावेरी अशी अचानक आली आणि आपला काल रात्रीचा प्लॅन फसला. मला ना काहीच आयडिया नव्हती ती अशी अचानक येणार आहे. आय एम सो सॉरी खरंच. आणि आणखीन एक गोष्ट, काय काल कावेरी तुमच्याशी खूप रूड वागली, त्याबद्दल पण सॉरी. पण काय ना, ती आज तुमच्याच कंपनीला जॉईन होतीये. हे बघा, मी तिच्या वतीने परत एकदा माफी मागते. पण तिला या नोकरीची खरंच खूप गरज आहे. तुम्ही प्लीज तिला हा जॉब द्या, प्लीज. हॅलो हॅलो राज, आयु दे. हॅलो. यार, ब्रो, ही वैदेही कोण आहे रे? आणि काल तू हिच्याकडे डिनरला गेला होतास. काय चाललंय? तिचं काय आता? अरे, ती काल रात्रीसाठी सॉरी म्हणत होती. एवढं काय काय झालं रे काल रात्री? ती तुला सारखी सॉरी का म्हणतेय? सांग ना काय झालं एवढं रात्री काल? तुला कसं माहित पिऊ? मला सगळं माहितीये. पिऊ सांग ना यार, तुला कसं माहित? अरे, तिचा फोन आलेला.
तू माझा फोन घेतला होता? फोन दे. पिऊ फोन दे. पिऊ फोन दे. पिऊ ना. 10:30? 11:30ची मीटिंग आहे यार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. मॅम या पेपरवर तुमच्या सह्या हव्या होत्या. थोडे अर्जंट कुरिअर करायचे. ठीक आहे, पाठवून दे माझ्या केबिन. हो. नाही तर थांब, एक काम करते, मी इथेच सह्या करते. मॅडम मी घेऊन येते ना, तुम्ही बसा ना नाही केबिन. अगं, अर्जंट आहे ना, इथेच करते. मॅडम राहू दे. तुम्ही या खुर्चीमध्ये. काय ना नेहा, खुर्ची ही खुर्ची असते. अहंकार माणसात असतो. तो एकदा खुर्चीला चिकटला की मग अवघड जात. या सगळ्या पेपर्सवरती करायचे का साईन? हो. ओके. हां इथे पण. हो. मावशी. कावेरी. मावशी. अगं. मावशी 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 अगं तू इथे काय करतेस? तू आलीस कावेरी? आलीच म्हणजे तूच फोन केला होतास का मला? अगं मग सांगायचं ना मला. अगं नाही, मी नव्हता केला फोन. मला वाटतं ऑफिस मधल्या कोणीतरी केला असेल. मला तर इतकं मस्त वाटतंय. माझा अजिबात विश्वास बसत नाहीये की तू पुन्हा मला भेटतेस. ए पण तू पण इथेच नोकरी करतेस का? नाही तसं जर असेल ना तर कितीही कमी पगार असला तरी मला चालेल. कारण विषय असा आहे की मी पण इथेच नोकरी करणार आहे. किती छान ना मावशी ग. अगं मला इतकं छान वाटतंय. खरं तर मला इथे येण्यापूर्वी एवढं टेन्शन आलं होतं, पण आता तुला बघितलं ना माझं टेन्शन असं उडून गेलंय. ए पण तू मला सांगितलंच नाही, तू पण करतेस का इथेच नोकरी? मॅडम हो हो, मी इथेच नोकरी करते. कसलं भारी. म्हणजे आता मी जॉईन केल्यानंतर आपण इथे एकत्रच असू. हो ना? ए मग आपण असं करायचं का, आपण एकत्र डबा खायला बसत जाऊ. म्हणजे कधी मी डबा आणेन, कधी तू आणत जा. चालेल ना तुला? बरं मी एकदा बॉसना भेटून घेते. म्हणजे कसं मागच्या वेळेसारखं नको व्हायला. स्वप्न हवेत रंगवली ना की त्याचा काही उपयोग होत नाही. एकदा मी त्यांना भेटते मग आपण बोलूया. हा फक्त मला जरा सांग की कुणाला भेटू, म्हणजे कुठे जाऊ? हे बघ, तू एक काम कर, इथून 3री केबिन आहे ना, तिथे तुझे बॉस असतील, त्यांना भेट. आणि मग काय, मी दिवसभर इथेच आहे. मग आपण डबा खाऊया. आज माझा डबा खाऊया. आणि त्या दिवशी सारखी ती भाताची पेज आणलीस तरी चालेल मला. चालेल. बरं येते मावशी. हा हो. मॅडम या कोण आहेत? कळेल लवकरच. चल आपण सायन्स पूर्ण करूया. हां इथे पण करा. हो. काय झालं? हे बघ, घाबरू नकोस, मी काही केलं नाही तुला. हे बघ आई. काय झालं बच्चू, तू इथे काय करतोस आणि का किंचाळली? ताई सांगतो, त्याचं असं झालं. मे आय कम इन सर? सर 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 तुम्ही? एवढंच झालं.
अरे पण तू इथे का झोपला होतास? मी काही पेपर्स घ्यायला आलो होतो. ती फाईल मला एकीकडे नेऊन द्यायची होती, पण तासभर वेळ होता. म्हटलं काय करणार, खुर्चीत बसलो तर डुलकी लागली नेमकी. बच्चू तू पडला, जा तोंडावर पाणी मारून घे जा. हो जातो. कावेरी, हा बच्चू माझा मानलेला भाऊ. मानलेला भाऊ. कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा मानलेली नाती जास्त जवळची वाटतात. हा माझा मानलेला भाऊ पण तरी पण खूप जवळचा आहे बरं का. पण मग ते इथेच काम करतात का? हो तोही इथेच काम करतो. तू एक काम कर ना, तू एवढी प्रवासात दमून आलीस, इथे बघ वरच्या फ्लोअरवरती ना आपल्या कंपनीचं कॅन्टीन आहे. तिथे जा, छान चहा वगैरे घे, छान ताजं तवानं वाटेल तुला. आपले बॉस आले नाही येत वाटतं आज, पण थोड्या वेळाने आपल्या मेन मॅडम येतील. हा मग त्यांना जाऊन तू भेट. हा नेहा, जरा यांना वरचं कॅन्टीन दाखवशील आपलं, आणि मग हिला रत्नमाला मॅडमच्या केबिन मध्ये घेऊन जा. हो हो ठीक आहे. या कावेरी मॅडम चल. मे आय कम इन मॅम? येस. नमस्कार मॅम, मी कावेरी. बोल. मी आजपासून जॉईन झाले इथे. मला गावी लेटर मिळालं होतं तुमचं. हे सगळं ठीक आहे, पण तुम्हाला उशीर का झाला? नाही मॅम, म्हणजे सॉरी, पण मी वेळेत आले होते. बाहेर मला माझ्या ओळखीच्या मावशी भेटल्या आणि त्यांना भेटल्यानंतर मी बॉसना भेटायला गेले होते, पण तिथे एक जण झोपले होते. अचानक मी घाबरून किंचाळले आणि जरा घोळ झाला. सॉरी. पण मग मावशी म्हणाल्या तू चहा पीवर, मॅम येतील तोपर्यंत. नोकरीच्या पहिल्या दिवशीच गोळ घातलात? ठीक आहे, आता पहिलाच दिवस आहे म्हणून सोडून देते, पण पुन्हा उशीर झाला तर मी अजिबात खपवून येणार नाही. काय? मावशी तू? अगं हो, मीच तुझी मावशी आणि मीच तुझी बॉस, रत्नमाला मोहिते. रत्नमाला मोहिते? तू? तुम्ही? अरे बाप रे, आधी सांगायचं ना मला. गावी मी माझ्या घरचे कसे वागले तुमच्याशी? एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकीण आहात तुम्ही? सॉरी, म्हणजे अगं तुला मी आधी सांगितलं असतं तर आपली मैत्री कशी झाली असती. आणि मला कळलं कसं असतं की तुझी नोकरी गेलीये, तुला नोकरीची गरज आहे. खरं सांगू का कावेरी, तुला जितकी या नोकरीची गरज आहे ना, त्यापेक्षा जास्त मला तुझी गरज आहे. माझी गरज? काय आता कावेरी, माहेरचा चहा माझा श्वास आहे. हे सगळं एवढं मोठं विश्व मी शून्यातनं उभं केलं माझ्या मेहनतीवरती. म्हणजे माहेरचा चहा हा जरी माझा व्यवसाय असला तरी मी कधी संस्कृती आणि परंपरा सोडली नाहीये. जग आता पुढे चाललंय, पण मी कधीही संस्कृतीची कास सोडली नाही. आता नवीन मुलं नवीन विचारांनी कामाला येतात, त्यांना हे सगळ्याची जाणीव नाहीये. माहेरच्या चहाचे आउटलेट्स कसं मी आखून दिल्याप्रमाणे संस्कृतीच्या कोंदणात दिमाखानं मिरवतायत. माझी कंपनी, माझ्या माणसांनी, माझ्या स्टाफने सुद्धा ते सगळं जपावं अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणूनच मी अशा व्यक्तीच्या शोधात होते ज्याला संस्कृतीची जाणीव असेल, परंपरेची जाणीव असेल.
आणि तिथे मला तू भेटलीस. तुझ्या आईने तुला दिलेले संस्कार, तुझ्यातली माणुसकी, तुझ्या कामावरची निष्ठा, आणि या संचितानी माझी माणसं, माझा स्टाफ ही समृद्ध व्हावा असं मला वाटतंय. बस तू एवढंच करायचंस. माझ्या माणसांना, माझ्या स्टाफला दिशा दाखवायचीस. त्यांना संस्कृती आणि परंपरेच्या मुळाशी अगदी घट्ट बांधून ठेवायचेस. बाकी सगळं तुझ्या मनासारखं होईल बघ. पण मग ते लेटर मध्ये जे लिहिलं होतं, तुला तुझं घर परत मिळवून देईन, ते सगळं खरंय. पण होईल ना शक्य? ती कंपनी ते घर पाडणार आहे. असं काही होणार नाही कावेरी, मी असं होऊन देणार नाही. हे बघ, मी तुला वेळ येईल तसं सगळं समजावून सांगेन. कावेरी, तुझ्या आईची आठवण असलेलं घर तुझंच राहील आणि ही जबाबदारी माझी. विश्वास ठेव माझ्यावर.